मिरज शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसाने तुफान झोडपले। सुमारे पाऊण तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र होतं, तर दाणादाण उडाली होती। मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढत आहेत। 2 दिवसांपासून उष्मा चांगलाच वाढला होता। अंगाची लाही लाही होत असल्याचं चित्र होतं। हवामान विभागाने आजपासून 3 दिवस वादळी प्रति तास 30 ते 40 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता। आज दुपारपासून अचानक उष्मा वाढला होता। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागलं। काही वेळाने वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली। पलूस, तासगाव, मिरज, वाळवा या तालुक्यात अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। खानापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून खूप मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। सांगली, मिरज शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह धुव्वाधार पाऊस पडलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह धुव्वाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं। पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। महापालिकेच्या 2026 ते 27 या आर्थिक वर्षांसाठी 1065 कोटी रुपयांचा तर 50 कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी समितीत सादर केला। कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले। सभापती अतुल माने यांच्याकडे आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते। 2026 ते 27चा मूळ अर्थसंकल्प 1065 कोटी 24,03,380 रुपये खर्चाचा व 1014 कोटी 96,74,473 रुपये खर्चाचा आणि 50 कोटी 27,28,906 रुपये शिल्लकीचा आहे। महापालिका अर्थसंकल्पात आयुक्त सत्यम गांधी यांनी कर व दरवाढ न करता खर्चात काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर दिलाय। महापालिकेच्या सर्व इमारती तसेच शहरातील खुल्या जागांवर सौर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे 12 मेगावॅट वीज निर्मिती करणे, या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली। तसेच महापालिका स्वतः पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंप काढणार असून यातून पालिकेचे वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपये बचत होणार आहे। यापुढे खर्च वाढतच जाणार आहे। याचा विचार करून पालिकेच्या सर्व इमारतीवर सोलर पॅनल बसवण्याचा तसेच शहरात सुमारे 35 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। धुळगाव तसेच समडोळी, बेडक, कराज डेपोच्या जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। इमारती आणि खुल्या जागेवरील सौर प्रकल्पातून मिळून 12 मेगावॅट सौर वीज निर्माण होईल। यातून महापालिकेच्या जल-मल शुद्धीकरण प्रकल्पाला तसेच दैनंदिन विजेची गरज भागवली जाईल। या प्रकल्पासाठी एकदाच 30 ते 35 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। यानंतर पुढील 10 ते 15 वर्षे यातून मोफत वीज मिळणार असून दरवर्षीचा 40 ते 45 कोटींचा खर्च वाचणार आहे। त्यामुळे ही योजना पालिकेला फायदेशीर ठरेल। यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद केली आहे। केंद्र व राज्य शासनाकडूनही या प्रकल्पाला निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गांधी यांनी सांगितले। महापालिकेच्या मोक्याच्या जागेवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंप उभारण्याचा संकल्पही अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे। जिल्हा न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला दुपारी 1च्या सुमारास अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। शेजारी असणाऱ्या आणखी एका दुचाकीने पेट घेतला। आगीचे लोट इमारतीभर पसरले। अग्निशामक दलास तात्काळ पाचारण करण्यात आलं। आगीवर नियंत्रण मिळवलं। 2 दुचाकींचं मोठं नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान पार्किंगमधील आगरोधक यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, ती कुचकामी ठरली आहे। न्यायालयाच्या आवारात दररोज शेकडो दुचाकी येतात। पूर्व पश्चिम बाजूला तळघरात पार्किंगची व्यवस्था आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळील उत्तर बाजूला काही दुचाकी पार्किंग होत्या, त्यात इलेक्ट्रिक दुचाकी होती। दुपारी 1च्या सुमारास त्या दुचाकीला अज्ञात कारणाने आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। त्याची धग लागून शेजारी पेट्रोलवरील दुचाकीला आग लागली। तेथील लोकांनी आणि वकिलांनी तातडीने पोलीस आणि अग्निशामक दलास फोन लावला। अवघ्या काही मिनिटात अग्निशामक दल दाखल झालं। त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। मोठी गर्दी परिसरात होती। दरम्यान न्यायालयाच्या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे, मात्र आग लागल्यानंतर ती कार्यान्वित झालेली नाही असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। आगीची झळ पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती। आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। विश्रामबाग पोलिसांनी तातडीने पंचनामा केला असून अहवाल सादर केला जाणार आहे। विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक दाखल झालं। महापालिका प्रशासकीय काळातील स्थायी समिती सभेत मंजूर केलेली बागा मजूर पुरवठ्याची
3,40,00,000ची निविदा आणि हनुमान नगर येथील वाढीव कामाला 47 लाख रुपये देण्याबाबत दोन्ही विषयांना मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात पुढच्या स्थायी समितीच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रशासक राजवटीनंतर महापालिकेच्या स्थायी समितीची पहिलीच महासभा मंगळवारी सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गेल्या स्थायी समितीच्या सभेतील विषयांचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय या सभेत आला. मात्र यामध्ये प्रशासकीय स्थायी समितीच्या सभेत महापुरुषांचे पुतळे, बगीचा, उद्याने, आयलँड देखभालीसाठी मजूर पुरवठा करण्यासाठी 3,40,00,000ची निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली होती. पण यामध्ये किती मजूर पुरवायचे, त्याचा पगार किती, गेल्या वर्षी निविदा काढली त्याचं काय झालं, असे अनेक प्रश्न सदस्यांनी केल्याने हा विषय स्थगित ठेवण्यात आला. सभापती अतुल माने यांनी याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. महापालिका क्षेत्रात नव्याने होर्डिंग उभे केलेत. यावर राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी स्थायी समितीच्या सभेत आक्षेप घेतला. हे होर्डिंग शासनाच्या नियमाने आहेत का, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, तयार केलेल्या स्टील डिझायनरला तज्ज्ञांची मान्यता आहे का, निविदा काढली होती का, पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. सभापती माने यांनी या संदर्भात पुढच्या सभेत अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सांगलीतून मुंबईला वंदे भारत ट्रेन सुरू करावी. वैभववाडी ते कोल्हापूर नव्याने रेल्वे मार्ग होत आहे, त्यामुळे वैभववाडी ते कोल्हापूर ते सांगली असा एक्सप्रेस मार्ग व्हावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली आहे. खासदार विशाल पाटील म्हणाले, रेल्वे विभागाकडून छोटी कामे होत आहेत पण मोठी कामे थांबलेत. वैभववाडी ते कोल्हापूर ही नवीन रेल्वे लाईन तयार केली जाते, त्या मार्गावर गाड्या सुरू होतील. या गाड्या सांगलीपर्यंत याव्यात म्हणजे कोकणात जाणं सोयीस्कर होईल. शिवाय सांगलीमध्ये साखर, द्राक्ष, डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. कराड ते सांगली ते पंढरपूर या मार्गावर देखील रेल्वे आवश्यक आहे. कौलापूर येथील नियोजन विमानतळाच्या जागेच्या 4 किलोमीटर अंतरावर माधवनगरची रेल्वे लाईन आहे, त्यामुळे रेल्वे आणि विमान याची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी रेल्वे स्टेशनचा विस्तार करावा. नागपूर ते पुणे वंदे भारत गाडी ही पुणे रेल्वे स्टेशनला 8 तास थांबते. पुणे येथून सांगलीचे अंतर 3 तासांचं आहे, त्यामुळे ही गाडी जर सांगलीपर्यंत आली तर रेल्वे विभागाच्या फायद्याचं राहील, कारण सांगली रेल्वे विभागाचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात आहे. हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वे सांगलीतून सुरू आहे, पण याचा विस्तार वाढावा. सांगली ते मुंबईपर्यंत वंदे भारत गाडी सुरू झाली तर प्रवाशांच्या सोयीचं होईल. सांगलीतून चेन्नई, बेंगलोर, हावडा या मार्गावर नव्याने गाड्या सुरू कराव्यात. किर्लोस्करवाडीत अनेक गाड्या थांबत नाहीत, त्या गाड्या देखील थांबाव्यात. या ठिकाणी आरक्षण काउंटरचे टायमिंग देखील वाढवणं आवश्यक असल्याचं मत खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत व्यक्त केलं. मिरजेत भूत बाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन 3.5 लाखाला गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. शशिकांत सीताराम भुजिंगे असं अटक केलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील फिर्यादी महिलेच्या घरी 17 एप्रिल 2025 रोजी शशिकांत भुजिंगे हा आला होता. फिर्यादी महिलेचा मुलगा हा मतिमंद असल्याने त्याच्या मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून संशयित भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याच्या अंगात अघोरी देवी शक्ती असल्याचं सांगून घरात सुख समृद्धी आणतो, तुमच्या मुलास भूत बाधा झालेली आहे, त्याला बरं करून तुमच्या घरातील गुप्तधन बाहेर काढतो असं आमिष दाखवून अंधश्रद्धा निर्माण करून सदर महिलेचा विश्वास संपादन करून मिरजेतील फिर्यादी महिलेच्या घरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुळशिंगी आणि नेरले इथे माळरानावर फिर्यादी महिला आणि तिच्या नातेवाईकांना नेऊन अघोरी विधी केला. गुप्तधनाच्या नावाखाली फिर्यादीला खोटे सोने देऊन त्या मोबदल्यात 3,22,000 रुपये रोख रक्कम आणि ऑनलाईन स्वरूपात स्वीकारून फिर्यादीची फसवणूक केली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याला तात्काळ ताब्यात घेतलं. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. वाढते तापमान आणि आखाती देशातील युद्धस्थितीचा थेट परिणाम आता राज्यातील अंडा व्यावसायिकांवर दिसून येतोय. निर्यात ठप्प झाल्याने अंड्यांची मागणी घटली असून बाजारात दर मोठ्या प्रमाणात कोसळलेत. पूर्वी 6 रुपयांना मिळणारं अंड आता 2 रुपयांनी स्वस्त होऊन 4 रुपयांपर्यंत घसरले. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादन खर्चही निघणं कठीण झालंय. या पार्श्वभूमीवर हतबल झालेल्या व्यावसायिकांनी सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे. तातडीने मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते.
सांगलीच्या मिरजेत महावितरण विभागाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. किरकोळ थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून ठेकेदारांमार्फत वसुलीदार नेमून ऐन उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात थेट वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. विशेष म्हणजे काही नागरिकांनी केवळ 1 ते 2 महिन्यांची थकबाकी असतानाही त्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने नागरिक संतप्त झालेत. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारलाय. अजूनही अनेक ठिकाणी जुने मीटर असून शहरात केवळ सुमारे 30% स्मार्ट मीटर बसवण्यात आले. अशा परिस्थितीत अचानक वीज तोडण्याची कारवाई करणं अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. यापुढे अशा पद्धतीने कारवाई करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी महावितरण प्रशासनाला दिलाय. या प्रकरणामुळे मिरजेत महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागात PF रजिस्टर 7 वर्षांपासून अपूर्ण ठेवले. वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवणे यांसह आर्थिक अनियमितता प्रकरणी प्रभारी लेखापाल गजानन बुचडे यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागात गजानन बुचडे लेखापाल म्हणून काम करत आहेत, पण त्यांच्या कामात हलगर्जीपणा असल्याचं आढळून आलंय. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे रजिस्टर मागील 7 ते 8 वर्षांपासून अद्ययावत केलेले नाही. ब्रॉडशीट आणि लेझर बुक अपूर्ण असल्याने आर्थिक रकमांचा ताळमेळ लागत नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. सन 2021 पासूनचे कर्मचारी आणि शिक्षकांचे वैद्यकीय देयकांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका देखील बुचडे यांच्यावर आहे. या प्रकरणी कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक आणि महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या लेखी सूचनांकडे बुचडे यांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचा खुलासा असमाधानकारक आल्याने त्यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. तर त्यांच्या विरोधात उपविभागीय चौकशी देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी महसूल आणि भांडवली असे एकूण 46,62,18,938 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विशाल नरवाडे यांनी मंगळवारी सादर केले. शासनाने विविध कराची थकीत असलेली रक्कम मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात 2 कोटींची वाढ झाली आहे. दरम्यान सलग 4थ्या वर्षी मिनी मंत्रालयाचे अंदाजपत्रक प्रशासकाकडून मांडण्यात आलं. 2023 ते 24 या आर्थिक वर्षांसाठी सुमारे 66 कोटी 14 लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर 2024 ते 25 मध्ये सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये 16 कोटी रुपयांची घट झाली. 50 कोटी 29,27,886 रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं होतं. 2025 ते 26 मध्ये पुन्हा 6 कोटींची घट होऊन 44 कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं होतं. मात्र यंदा अंदाजपत्रकात 2 कोटींची वाढ केली आहे. 2026 ते 27 या वर्षांसाठी 46,62,18,938 रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासनाकडून मुद्रांक शुल्काची थकीत 12 कोटींची रक्कम आल्याने अंदाजपत्रकात वाढ झाली आहे.